नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। भारतीय दलित कोबरा सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोकदादा बोर्डे यांच्या हस्ते महिलांना साडी चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम रोकडे हनुमान चौक येथे घेण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। एक सामाजिक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने अशोकदादा बोर्डे हे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। यावेळी मिठाई व साडी चोळीचे वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी याचा लाभ घेतला। यावेळी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बी.एच. गायकवाड, प्रदेश मराठवाडा अध्यक्ष अशोक बोर्डे यांची उपस्थिती। कार्यक्रम यशस्वीसाठी युवा नेते सागर बोर्डे, आनंद बोर्डे, महिला जिल्हाध्यक्ष सुमित्रा खंडरे आदींनी परिश्रम घेतला होता। परिस्थिती आलेली आहे। आपल्याला आज एका निळ्या झेंड्याखाली काम करायची फार गरज आहे। तर मी भारतीय दलित कोबरातर्फे असं आव्हान करतो की सर्व आंबेडकरी जनतेस, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व इतर छोटा मोठा पक्ष त्यांनी सगळं एकत्र येऊन आंबेडकर समाजाचा उद्धार करावा। मी असे त्यांना सगळं आंबेडकरी जनतेस आव्हान करतो। जय भीमराव फुले। आज ज्यांची जयंती आपण त्यांच्या जन्मानंतर 133 वर्षानंतर अतिशय आनंदाने जी साजरी करतोय ते बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारत रत्न आहे, यांना मी सर्वप्रथम वंदन करतो। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, दलित कोबरा संघटनेच्या वतीने बोर्डे दादांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला मला अतिशय चांगला कार्यक्रम वाटला। यामुळे केवळ त्यांनी मला बोलवलं म्हणून त्याचं स्तुती करायची असा अर्थ नाही, परंतु खऱ्या अर्थाने लोकसेवा ज्याला आपण म्हणतो की ज्यांना कपड्याची आवश्यकता आहे, गाडीची आवश्यकता आहे, त्यांना देखील साड्या, आणि ज्यांच्याकडे आहेतच घरामध्ये त्यांना देखील साड्या वाटप, आणि त्यानंतर हा तिथे आनंदाचा दिवस, तो आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी म्हणून मिठाईचा देखील वाटप। आणि गेल्या 2-3 दिवसापासून लागा कार्यक्रम आमच्या ताईने जे जाहीर केलं आहे की उद्या 14 एप्रिल तर 133वी जयंती असल्यामुळे 133 किलो त्या मिठाईचं वाटप, एवढं सगळं कार्यक्रम मला असं वाटतं की ज्या लोकांनी ज्या संघटनेने साजरा आता केलेला करणार आहेत, केलेल्या आहेत, त्याच्यापैकी ही तुमची दलित कोबरा संघटना त्याच्यामध्ये अगदी अग्रगण्य आहे असं मला वाटतं। त्यामुळे मी त्या संघटनेचे अभिनंदन करतोय, परंतु बोर्डे दादांचे देखील आभार मानतोय। विशेष म्हणजे तुम्ही सर्व सदस्य, आणि जे कोणी सदस्य नाही त्यांनी सदस्य व्हावं, कारण महिला संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने या दलित कोबरा संघटनेमध्ये चालवली जाते। आपण आपल्या विषयावर येऊ, कारण आता सध्या खूप ट्रॅफिक चाललेलं आहे, आवाज आहे, आणि त्या कारणामुळे 1 तास 2 तास बोलणं काही योग्य नाही। तुम्हाला देखील घरी जायची आणि घ्यावी असेल 133 वर्षापूर्वी ती परिस्थिती काय होती ती 1 आणि 2 मिनिटामध्ये सांगायची झाली तर आपण कल्पनाही करू शकत नाही, डोक्यात देखील विचार येऊ शकत नाही कोणते हे अशा एकत्र येऊ शकतात। कारण काय झालेलं आहे, त्या काळामध्ये धर्म नावाची जी गोष्ट होती ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये रुजलेली होती। आज जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, त्याचे नियम आले, त्याचे कायदे आले, त्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे आपण वागतो, चालतो,
तर त्यावेळेला चातुर्वर्ण नावाची तो एक नियम होता किंवा आजच्या शब्दात बोलायचं झालं ते घटनाच होती. स्त्रिया नावाची जी गोष्ट आहे त्यांना अजिबात महत्त्व नव्हतं, अजिबात महत्त्व नव्हतं स्त्रियांना. आणि चातुर्वर्णवाद म्हणतात त्याला. एक 5वा वर्ण निर्माण केला होता भारतीयांनी. 11 एप्रिल आणि रमजान ईद निमित्तामुळे आम्ही 11 तारखेला 10 ते 11 तारखेला शहरामध्ये विविध ठिकाणी साडे व कपडे गोरगरीब गरजवंत लोकांना कपड्यांचं व साड्यांचं वाटप केलं. आणि आज 13 एप्रिल 133वी जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 133 किलो मिठाईचं आज आम्ही वाटप केलं भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने. व सर्व जनतेशी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. दादा, म्हणजे संघटनेच्या वतीने हे किती वर्षापासून संघटनेच्या वतीने आम्ही हे कार्यक्रम 20 वर्षापासून राबवतो. आणि याच्या व्यतिरिक्त करायचं 4 दिवसामध्ये आम्ही शहराच्या विविध ठिकाणी मिठाई, कपडे वाटप, ईद निमित्त ड्रेस वाटप अशा अनेक ठिकाणी आम्ही ते वाटप केले आहे संघटनेच्या वतीने. ठीक आहे.